नमस्कार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या रणांगणात मी अपक्ष उमेदवार नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे. मी रेश्मा गजानन लोखंडे, हे माझे पप्पा. आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती आणि ₹500च्या बॉन्डवर मी लिहून दिलेलं आहे आणि तेच पत्रक म्हणून मी आज पत्रकारांना दिलेले आहेत. तर त्यामध्ये 10 कलमी जी माझी एक थीम ठरवलेली आहे विकास अजेंडा पुस्तकचा म्हणून, तर ते मी तुम्हाला सर्वांना स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे आणि सर्वांपर्यंत ते पोहोचवावे अशी मी सर्वांना विनंती करते. त्यामध्ये पहिला एक आहे, जो पहिल्या 6 महिन्यामध्ये शहर अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम राबवून कायदेशीर आणि मानवीय दृष्टिकोनातून योग्य पुनर्वसन करण्याचा मी 1000% प्रयत्न करेन, यासाठी मी बांधील आहे. त्याचसोबत 2 नंबर जो आहे मुद्दा, गार्डन आणि ओपन स्पेसचे सुशोभीकरण करेन. कारण तुम्ही बघताय की गार्डन आणि ओपन स्पेसमध्ये बलाढ्य शक्तींनी आज अतिक्रमण केलेलं आहे आणि खूप जण तिथं ट्रक पार्किंग करणं किंवा घाण करणं. जे मेन मुद्दा आहे ओपन स्पेसचा, की ऑक्सिजन पार्क असणं, लहान मुलांना खेळायला तिथं खेळण्यासाठी उपकरणं असणे आणि वृद्धांसाठी ऑक्सिजन पार्कचा म्हणजे ऑक्सिजन देणारे झाडं लावणं, ते वॉकिंग ट्रॅक असणं, जे नाही आहे तिथं ओपन स्पेसमध्ये, ते मी करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. त्या गार्डनला पुनर्जीवित करेन. 3 नंबरचा मुद्दा जो आहे पूस नदीचा, जी आपले जल जीवन देणारी नदी आहे. पूस नदीच्या नावावर आपलं पुसद हे नाव पडलेलं आहे. तर त्या नदीचं काम, मी पूस नदीचं काम नाम फाउंडेशनच्या मार्फत काही वर्षापूर्वी केलेलं आहे आणि पूस नदी पुनर्जीवन अभियान राबवलेलं आहे. परंतु आता पुन्हा पूस नदीची कंडिशन खराब झालेली आहे, तर तिचं पुन्हा खोलीकरण करून सुशोभीकरण करणे, दोन्ही साईडला सुरक्षा भिंती उभ्या करणे, ज्या आवश्यक आहे त्या गोष्टी पूस नदीसाठी, स्वच्छता मोहीम, वॉकवे, लाईटिंग आणि नदीकाठ सुशोभित करणे इत्यादी कामे मी नक्कीच करेन. चौथा माझा मुद्दा आहे की आपले जे रोड आहेत ते रोड एक पाऊस पडला तरी खराब होतात. तर ते रोड तसे का खराब होतात, तर त्यामागे कारण आहे की जर आपण मजबूत RCCचे रस्ते जर बनवले आणि ठेकेदाराकडून टक्केवारी नाही खाल्ली, तर निश्चितच ठेकेदाराला 15 वर्षाच्या बोलीवर आपण चांगले रोड बांधून दे आणि बांधिलकी केली की तू चांगला रोड बनव आणि त्या रोडला काही झालं तर त्याची जबाबदारी तुझी राहील. कारण ठेकेदारालाही तेव्हा परवडेल, कारण आपण त्याच्याकडून टक्केवारी घेतली नाही तर. कारण आज उदाहरण 5 लाखाचा जर रोड असेल आणि त्यात 75% जर ठेकेदार वाढत असेल, तर तो 25%मध्ये रोड कसं चांगला बांधेल, हा सगळ्यांनाच प्रश्न आहे, सगळ्यांनाच ते कळते. त्याच्यामुळे पुसदला रोड चांगले नाहीत. सगळेजण रोडसाठी जे जीवन सगळ्यांना आवश्यक ज्या गोष्टी आहेत की रोड चांगले असावे, नाल्या चांगल्या असावे, स्वच्छता असावी, हे मुद्देच बाजूला आहेत आणि हे कोणीच करत नाही, कित्येक वर्ष झाले. त्याच्यानंतर 5वा माझा मुद्दा आहे की नगरपालिकेच्या शाळाचे उत्कृष्टरित्या रूपांतर करून उत्कृष्ट शिक्षण कसं नगरपालिकेच्या शाळेतून देता येईल, उत्कृष्ट भवितव्य हा मुलांना कसं देता येईल, यावर मी एक चांगला उपक्रम राबवेल आणि नगरपालिकेच्या शाळा सर्वांसाठीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. नगरपालिका शाळेत पुन्हा शिक्षणला मुलं यावेत, जी 0 संख्या झालेली आहे ती वाढावी, यासाठी मी कार्य करेन. 6 नंबर, पाणी पुरवठा विभागात सुधारणा आणि जबाबदारीची निश्चिती करून 3 पाण्याच्या टाक्यांपैकी 2 टाक्या चालू आहेत व 1 बंद आहे. हा भ्रष्टाचार संपवणार, दोषींवर सरळ गुन्हे दाखल करणार. हे पण तुम्हाला माहिती आहे, 1 टाकी पूर्ण क्रॅक झालेली आहे, तिच्यामध्ये 1 थेंब पाणी सुद्धा नाही आहे. 7 नंबर, शॉपिंगला गेलेल्या महिलांसाठी बाजारात स्वच्छ व सुरक्षित टॉयलेट आणि पार्किंगची व्यवस्था. त्यांच्या शॉपिंगला गेल्यावर त्यांचे वाहन पार्किंग करायला जागा नाही आहे आणि कुठेही पार्क केलं तर चोरीची संख्या होऊ शकते, चोरी होऊ शकते, हे पण गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही बघताय की महिलांना चांगलं आपलं मार्केट असल्यामुळे शॉपिंगला गेल्यावर 1-2 घंटे जरी झाले तरी बायकांना जर टॉयलेटला यायचं म्हणलं तर हा प्रश्न येतो. तर त्यासाठी मी प्रयत्न करेन की महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील स्वच्छतागृहे चांगल्या प्रतीचे बांधकाम करून तिथे उपलब्ध करून देऊ. 8 म्हणजे एक नवीन आधुनिक नगरपालिका इमारत. कोणत्याही शहराचे एक इम्प्रेशन असते तिथल्या इमारतींवर. नगरपालिकेची इमारत कित्येक तरी वर्ष झाले की तिची काहीच सुधारणा केलेली नाही, काहीच त्यात डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. तर मी नगरपालिकाची जी इमारत आहे ती डिजिटल सुविधांनी असलेली नवीन प्रशस्त करण्याचा प्रयत्न करेन. 9, वृद्ध आणि बालकांसाठी स्वतंत्र सुविधा, वरिष्ठ नागरिकांसाठी क्लब, सभागृह आणि जे सभागृह होते ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. यानंतर 10वा जो मुद्दा आहे, व्यापारी संरक्षण. फेरीवाल्यांमुळे व्यापाऱ्यांमुळे होणारा त्रास कमी करेन. फेरीवाल्यांसाठी चांगले नियोजन करेन, कायदेशीर जागा त्यांना उपलब्ध करून देईन, जेणेकरून जो मुद्दा अतिक्रमणाचा आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत हे पूर्णपणे करून देण्यासाठी मी बांधील आहे आणि त्यासाठी मी
500 रुपयाच्या स्टॅम्पवर आज पत्रकार परिषदेमध्ये लिहून दिलेलं आहे आणि हे पत्रकच मी माझे निवडणुकीची जाहीरनामा म्हणून आज जाहीर करते. तर आपण सर्वांनी मला जास्तीत जास्त मत देऊन निवडून द्यावे अशी मी रेश्मा गजानन लोखंडे आपल्या समोर विनंती करते. माझं चिन्ह आहे 8 नंबरचं कॅमेरा. आप कॅमेरे की कैद में है. कोणताही भ्रष्टाचार इथं मी करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. त्यामुळे कॅमेरा चिन्हामुळे पत्रकार असल्यामुळे कॅमेरा चिन्ह हे माझं आहे. लक्षात ठेवा. 8 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त संख्येने मला विजयी करा अशी मी माझ्या वडील आपल्या सर्वांना विनंती करतोय.